तुम्ही मला बोलवलं होतं? हो हो मिसेस प्रकाश, आज माझी तब्येत काही ठीक नाहीये, म्हणून मी डिनर घेत नाहीये. सोनालीकडून दूध मागवलंय. तुम्ही आणि श्यामली सुद्धा लवकर जेवण करून झोपा, कारण सकाळी लवकर उठायचं आहे. बस एवढंच सांगायचं होतं. हो. मालक, दूध तिकडे ठेव. बहुतेक देवानी आपलं ऐकलं. आज तुझे बाबा लवकर झोपलेत. म्हणजेच आपण अविनाश आला तर सामान व्यवस्थितपणे खाली उतरवू शकतो. तू एक काम कर, पटकन जेवून घे. मग आपण याच खोलीमध्ये परत येऊ आणि मग सगळा स्टाफ जेव्हा आपल्या क्वार्टरमध्ये झोपलेला असेल तेव्हा आपण आपलं काम सुरू करू. ओके. एक काम कर, पटकन अविनाशला फोन कर. त्याला विचार तू कधी येतोय. ओके. हॅलो, कोण? ओ श्यामली, तू? हा, मीच आहे. अविनाश, सगळं काही ठरलंय. सगळी तयारी सुद्धा झालीये. तू कधीपर्यंत पोहोचेल? मी म्हणलं ना 12 वाजता. बरं ठीक आहे, आम्ही मागच्या दरवाजावर उभं राहून तुझी वाट बघू. ओके, आता ठेवते. काय म्हणाला तू? बरोबर 12 वाजता येईल तो. मी त्याला सांगितलंय की आम्ही मागच्या दरवाजावर तुझी वाट बघू. बाकी सगळं देवावर आहे. थँक्स अ लॉट आई. थँक्यू. I love you very much, my child. बरं झालं तुम्ही आलात. बापाशिवाय मुलीची पाठवणी करणं चुकीचंच वाटलं असतं. खूप छान झालं. चांगलं नाही झालं, खूप वाईट झालंय हे. तुझ्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं. मी विचार करत होतो की मागच्या काही दिवसांपासून तुम्ही माझी प्रत्येक गोष्ट इतक्या शांतपणे का ऐकत आहात. यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करू नका मिस्टर
चित्तरंजन प्रकाश, नाहीतर वादळ येईल. हे दोघं तुमचा सोन्याचा पिंजरा इथून तोडून जात आहेत. मोकळ्या हवेत श्वास घ्यायला. अच्छा, यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. ही तू आहेस, मुकी, उदास, घाबरलेली नर्वस रॅक. तू बोलतीयस हे. हो, मी बोलतीये. हा माझा हरवलेला आवाज या मुलांनी मला परत मिळवून दिलाय. माझ्या आयुष्याचा हिशोब तर नंतर चुकवेन मी, पण आता या मुलांच्या वाटेतून बाजूला व्हा. त्यांना जाऊ द्या इथून. लाचार, कमजोर, मरतुकडी बाई, ही तू आहेस जिने माझ्याच घरात माझ्या मुलीला या भिकारीसोबत पळून जायला उकसवलं. तू खूप मोठा गुन्हा केलेला आहेस. तुझी इतकी हिंमत कशी झाली समजत नाहीये की तू आहेस मृणालिनी. तू मेली ती मृणालिनी, जिच्या आत्म्याला या सोन्याच्या पिंजऱ्यात बांधून ठेवलं होतं. आपल्या मुलीच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुला आहे चित्तरंजन, मला नाही. 25 वर्ष तू मला तुझ्या इशाऱ्यावर नाचवत राहिलास. या 25 वर्षात तुला एकदा तरी जाणीव झाली की मी पण एक माणूस आहे. तुझ्या या महालाचा एक निर्जीव दगड नाही. कधी माझ्या भावना जाणून घ्यायचा विचार केलायस तू? हे 25 वर्ष मी कसे जगले, कसे सहन केलंय ते? कुठल्या गोष्टीची कमी होती? काय नव्हतं? सगळंच तर होतं तुझ्याकडे. काय होतं? शहरापासून दूर हे तुरुंग, जीवाची घुसमट, तुझ्या इशाऱ्यावर नाचणारी एखादी कठपुतली, तुझी शरीर सुख भागवणारी बाई. आई प्लीज. जाऊ दे, माझ्या आयुष्याचं जे झालं ते झालं, पण माझ्या मुलीचं आयुष्य मी कोणालाही खराब करू देणार नाहीये. आई प्लीज. बाबा. या बाईला वेड लागलाय. बाबा प्लीज. तू शांत बस श्यामली, मला बोलू दे. मिस्टर प्रकाश समोर आजपर्यंत असं कोणी बोलण्याची हिंमत नाही केली. मला करू दे, जेणेकरून यांना समजेल की आत्म्याला पैशाने विकत घेता येत नाही. यांना जाणीव होते की एक स्त्री सुद्धा माणूस असते. ती शांतपणे सगळं ऐकून घेते, याचा अर्थ असं नाही की ते सगळं विसरून जाते. आई प्लीज, भास्कर. खूप ऐकून घेतलं. आज मला बोलू द्या, म्हणजे परत परत बोलण्याची गरज पडणार नाही. मी यांची पत्नी आहे, अर्धांगिनी, या घराची मालकीण. कोणी विकत घेतलेली बाई नाहीये. मला पण बोलण्याचा अधिकार आहे. या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि तुम्ही यांचं लग्न कधीच नाही होऊ देणार. म्हणूनच हे लग्न माझ्या मर्जीने होत आहे. कोणी कोणाला पळवून नेत नाहीये. या वेळेपर्यंत हे दोघं पळून जाऊन लग्न करणार होते, पण आता हे लग्न मात्र याच घरात होणार आणि मी बघते या लग्नाला कोण विरोध करते.